हे मोतीचूर लाडू बघा काय सुंदर झालेत आणि हे मोतीचूर लाडू आपण बुंदी न पाडता बनवलेत। तर आता मोतीचूर लाडू म्हटलं की बऱ्याच जणांना खूप टेन्शन येतं, अरे त्याची बुंदी कशी पाडायची, मग त्याचा पाक कसा तयार करायचा। तर या व्हिडिओमध्ये आपण बुंदी न पाडता हे लाडू बनवलेले आहेत। तर आता अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण हे मोतीचूर लाडू आपण तयार बुंदीपासून बनवलेले आहेत। तर नमस्कार, मी जाई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये। तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये 1 किलो तयार बुंदीपासून हे मोतीचूर लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये मी अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे, कारण मोतीचूर लाडू म्हटलं की त्याचा पाक थोडा वेगळ्या प्रकारे बनवायला लागतो, कारण मोतीचूर लाडू हे थोडेसे मऊ असतात बुंदीच्या लाडवापेक्षा। तर आता आपल्या खूप गप्पा झालेल्या आहेत, आता आपण व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। तर मोतीचूर लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 किलो तयार बुंदी घेतलेली आहे, म्हणजेच मोतीचूर बुंदी घेतलेली आहे। तर आत्ता सध्या दिवाळीचा सीझन आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही मिठाईच्या दुकानामध्ये ही तयार बुंदी मिळू शकते। आणि ही बुंदी विकत घेताना त्यामध्ये 2-3 प्रकार असतात। एक बुंदी असते ती एकदम बारीक असते, ती म्हणजे मोतीचूर बुंदी, आणि दुसरी बुंदी असते ती थोडीशी मोठी असते, मोतीचूर बुंदीच्या लाडूपेक्षा थोडीशी मोठी असते, ती आपण साध्या बुंदीच्या लाडूसाठी वापरू शकतो। तर इथे आपण आज मोतीचूर लाडू बनवतोय, त्यासाठी आपल्याला एकदम बारीक अशी बुंदी विकत आणायची आहे। तर हे बघा, या पद्धतीची बारीक बुंदी आपल्याला विकत आणायची आहे, मोठी बुंदी आपल्याला विकत आणायची नाहीये। तर इथे मी बरोबर 1 किलो ही मोतीचूर बुंदी घेतली आहे, आणि या बुंदीसाठी आता आपल्याला पाक तयार करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला साखर किती लागेल हे आपण बघूयात। तर आता या लाडूसाठी आपण पाक तयार करायला घेऊयात। तर त्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवतीये, आणि शक्यतो लाडूचा पाक तयार करण्यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची। त्याने काय होतं, तुमचा पाक खूप जास्त पुढे जात नाही आणि मग लाडू बिघडत नाहीत। तुम्ही जर पातळ बुडाची कढई घेतली तर ती लवकर गरम होते आणि मग पाक जास्त पुढे जाण्याची शक्यता असते आणि लाडू देखील बिघडण्याची शक्यता असते। त्यामुळे घेताना कढई जाड बुडाची घ्यायची। आणि अजून एक गोष्ट म्हणजे कढई घेताना थोडीशी कढई मोठी घ्यायची, जेणेकरून ही सगळी बुंदी त्या कढईमध्ये आरामशीर बसली पाहिजे। आता 1 किलो बुंदीसाठी आपल्याला इथे बरोबर 1 किलो साखर लागेल। तर जेवढी बुंदी असेल तेवढीच इथे आपल्याला साखर घ्यायची आहे, म्हणजे एकास एक असं प्रमाण घ्यायचंय। हे प्रमाण अगदी बरोबर आहे साखरेचं। आणि जर तुम्ही 2 किलो बुंदीपासून हे मोतीचूर लाडू बनवत असाल तर साखरेचं प्रमाण 2 किलो घ्यायचं। आता या साखरेमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालतीये, आणि mlचं प्रमाण म्हणाल तर साधारण 600 ml एवढं इथे मी पाणी घातलेलं आहे। आणि जर तुम्हाला पाण्याचा म्हणजे mlचा किंवा ग्लासचा जर अंदाज आला नाही तर साखर बुडेपर्यंत तुम्ही इथे पाणी घाला, तुमचा पाक अजिबात चुकणार नाही, पाणी अगदी बरोबर होईल। आता गॅस मोठा करायचा आणि ही साखर या पाण्यामध्ये चांगली विरघळवून घ्यायची। तर साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि याला सतत हलवत राहायचं, म्हणजे साखर पटकन विरघळली जाते। तर इथे मी हे मोतीचूर लाडवांचा पाक तयार करण्यासाठी साखरेमध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तीचंच घेतलेलं आहे, कारण काय आहे ना, हे मोतीचूर लाडू थोडेसे मऊ असतात बुंदीच्या लाडवापेक्षा, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी जास्त घ्यायचं, म्हणजे पाक आपला अगदी परफेक्ट तयार होतो। तर जसं आपण बुंदीचे लाडू बनवताना थोडासा कडक पाक तयार करतो, तर तेवढा कडक पाक मोतीचूर लाडूसाठी आपल्याला करायचा नाहीये। त्यामुळे आपले हे बुंदीचे लाडू अगदी छान रसरशीत तयार होतील, हे मी तुम्हाला पुढे दाखवेनच। तर हे बघा, तुमच्याशी गप्पा मारत मारत इथे आपली साखर देखील आता पूर्णपणे विरघळलेली आहे। आता याचा आपण एकतारी पाक तयार करून घेऊ। आता काय करायचं, गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि या पाण्याला एक उकळी यायची वाट बघायची। तर हे बघा, या पाण्याला आता एक उकळी आलेली आहे। आता याला थोडंसं परत एकदा हलवून घ्यायचं। आता काय करायचं, गॅस मोठाच ठेवायचा आणि या पाण्याला साधारण 3 ते 4 मिनिट असंच उकळवत ठेवायचं, गॅस अजिबात कमी करायचा नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पाकाला सतत चमच्याने हलवत राहायचं नाही, ढवळत राहायचं नाही, नाहीतर तुमचा पाक मोडला जाईल आणि तो लवकर तयार होणार नाही। आणि हो, जसा पाक उकळत जातो तशी कढईच्या कडेने थोडीशी साखर जमा होते, ती तेवढी आपल्याला काढून या पाकामध्ये घालून घ्यायची आहे। आता या पाकाला मोठ्या गॅसवरती आपण 3 ते 4 मिनिट असंच उकळवत ठेवू। तर हे बघा, साधारण 3 ते 4 मिनिट झालेले आहेत बघा। मी या पाकाला मोठ्या गॅसवरतीच उकळवत ठेवलं होतं। आता याला आपण परत एकदा हलवून घेऊ आणि आपला एकतारी पाक तयार झाला आहे का हे आपण एकदा चेक करूयात। आणि पाक चेक करत असताना गॅस एकदम कमी करायचा आणि मग पाक चेक करायचा, म्हणजे तुमचा पाक पुढे जात नाही। तर पाक चेक करण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यावरती मी पाकातले अगदी 2-3 थेंब घालून घेतेय। आणि प्लेटवरती आपण जो पाक घेतलेला आहे तो पूर्णपणे थंड करायचा आणि मगच त्याला चेक करायचं। गरम गरम असताना पाक चेक केला तर तो कळत नाही की एकतारी झालाय की नाही झालाय। आणि पाक चेक करत असताना अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे त्यावरती पाक घ्यायचा
आणि अंगठा आणि ज्या बोटाने आपण पाक घेतलेला आहे ते बोट, ते दोन्ही बोटं अशी उघडझाक करायची, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे, आणि एक तार होती का ते चेक करायचं. आणि तुम्ही बघू शकता या पाकाची पूर्णपणे अशी एक तार होत नाहीये, ती थोडीशी तुटली जाते, म्हणजे पाक आपला तयार होत आलेला आहे. आता काय करायचं, आपण गॅस मघाशी कमी केला होता, त्यामुळे गॅस आता मोठा करायचा आणि अजून 1-2 मिनिट फक्त याला मोठ्या गॅसवरती उकळत ठेवायचं. आणि गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे 2 मिनिटामध्ये तुमचा एकतारी पाक तयार होईल. तर हे बघा, अजून 1-2 मिनिट झालेले आहेत. आपण परत एकदा पाक चेक करूयात. आता मी गॅस कमी करते आणि या प्लेटवरती मी परत थोडासा पाक घेतला आहे आणि या पाकाला मी पूर्णपणे थंड करते आणि मग परत एकदा चेक करते. तर हे बघा, या पाकाची आता अशी छान एक तार होतीये, ती कुठेही तुटत नाहीये, म्हणजे पाक आपला अगदी परफेक्ट तयार झालाय. तर लक्षात घ्या की पाक चेक करताना तो पूर्णपणे थंड करायचा आणि मगच चेक करायचा. जर तुम्ही गरम गरम पाक चेक केलात तर तुम्हाला कळणार नाही की पाक तुमचा एकतारी तयार झालाय की नाही झालाय. तर आता आपला एकतारी पाक आता तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात. मघाशीच मी गॅस कमी ठेवला होता, त्यामुळे पाक आता पुढे जाणार नाहीये. तर आता आपला पाक गरम आहे, तोवरच आपल्याला यामध्ये बुंदी घालून घ्यायची आहे. पण त्याआधी यामध्ये आपण थोडेसे बाकीचे जिन्नस घालून घेऊ. तर हे बघा, इथे मी अर्धा छोटा चमचा ऑरेंज फूड कलर घेतला होता आणि त्या कलरला मी साधारण अर्धी छोटी वाटी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं. म्हणजे चमच्याचं प्रमाण म्हणाल तर 2 ते 3 चमच्यामध्ये मी हा कलर मिक्स करून घेतला होता. तर जो कलर मोतीचूर बुंदी पाडण्यासाठी बेसन पिठामध्ये मिक्स केला जातो तोच कलर इथे मी वापरलेला आहे. म्हणजे हा ऑरेंज कलर आहे ना, तुम्हाला कोणत्याही किराणाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळून जाईल. तर या पाकामध्ये मला 2 चमचे पाणी घालायचंच होतं, म्हणून मी फूड कलर त्यामध्ये मिक्स केला, मग हे पाणी या पाकामध्ये ओतलं. तर पाकामध्येच असा ऑरेंज कलर घातल्यामुळे जी बुंदी आहे की नाही आपण यामध्ये घालणार आहोत, त्या बुंदीला देखील मस्त असा ऑरेंज कलर येतो, जसा मोतीचूर बुंदीला असतो की नाही अगदी तसाच. कारण गरम गरम पाकामध्ये तुम्ही जर 2 ते 3 चमचे थंड पाणी घातलं तर त्याला पाक मोडणं असं म्हणतात. म्हणजे तुमचा पाक खूप पुढे जात नाही आणि लाडवाचं मिश्रण खूप कोरडं होत नाही आणि लाडू शेवटपर्यंत अगदी छान वळता येतात. आणि त्याचसोबत यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे साजूक तूप घालायचं आहे. तर तुपामुळे लाडू अगदी छान शेवटपर्यंत मऊसूद राहतात. आणि त्याचसोबत इथे मी 10 ते 12 बदाम आणि काजू घेतले होते, त्यांना असं एकदम बारीक चिरून घेतले, ते देखील आपण यामध्ये घालूयात. आणि त्याचसोबत इथे मी एक छोटी वाटी मनुके देखील घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता. आणि त्याचसोबत इथे मी 2 मोठे चमचे म्हणजेच वजनी प्रमाणात 20 ग्रॅम मगजबी घेतलेले आहेत. यालाच खरबुजाच्या बिया देखील म्हणतात, ते देखील आपण यामध्ये घालून घेऊ. आणि त्याचबरोबर एक मोठा चमचा वेलची पावडर आपल्याला घालायची आहे. आणि सगळ्यात शेवटी या पाकामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं. तर असं म्हणतात की कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ हे घालायचंच, त्याने तो पदार्थ अगदी पूर्ण होतो. तर आता या सर्व जिन्नसांना या पाकामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ आणि मघाशी आपण काढून घेतलेली बुंदी, ती संपूर्ण बुंदी या पाकामध्ये घालून घेऊ. आणि संपूर्ण बुंदी एकाच वेळी या पाकामध्ये घालून घ्यायची, अर्धी आत्ता किंवा अर्धी नंतर असं अजिबात करायचं नाही. आता ही बुंदी या पाकामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. हा पाक या बुंदीला सगळीकडे लागला पाहिजे इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही बुंदी या पाकामध्ये मिक्स करून झाल्यानंतर याला असंच झाकून 1 तासभर ठेवायचं. म्हणजे हा पाक आहे ना, ती बुंदी पूर्णपणे शोषून घेतो आणि मग लाडू अगदी छान वळायला येतात. तर लक्षात घ्या की इथे आपण ही रेडीमेड बुंदी वापरतोय, कारण काय होतं, रेडीमेड बुंदी असते की नाही ती जास्त दिवस टिकावी, त्यामुळे तिला थोडीशी कडक तळलेली असते, त्यामुळे ती पाक शोषून घ्यायला थोडासा वेळ घेते. तर इथे मी तुम्हाला 1 तासाभरात हे लाडू बांधायला येतील असं सांगितलं, पण थोडासा एक 10-15 मिनिटं अजून वाढू शकतो. त्यामुळे तुमचं हे लाडवाचं मिश्रण 1 तास झालेलं आहे आणि अजून थोडंसं ओलसरच आहे, लाडू वळायला आलेले नाहीत, तर अजिबात घाबरायचं नाही. तर बुंदी थोडासा वेळ घेईल पाक शोषून घ्यायला, पण लाडू अगदी 100% वळता येतील. तर हे बघा, तुमच्याशी गप्पा मारत मारत ही बुंदी आता मी या पाकामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे. आता या बुंदीला असं एक सारखं सगळीकडून करून घ्यायचं, यावरती झाकण ठेवायचं आणि याला तासभर असंच ठेवून द्यायचं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक अर्धा तास झाल्यानंतर या बुंदीला परत थोडंसं हलवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, वरची जी कोरडी बुंदी असते की नाही ती परत पाकामध्ये मिक्स होते. त्यामुळे एक अर्धा तास झाल्यानंतर याला थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे वरची बुंदी कोरडी पडणार नाही आणि तुमचे लाडू अगदी छान वळता येतील. तर हे बघा, एक साधारण 1 तास झालेला आहे, म्हणजे 1 तासाच्या वरतीच एक 10-15 मिनिट झालेले आहेत. आणि या बुंदीला मी एक अर्धा तास झाल्यानंतर थोडंसं हलवून घेतलं होतं, त्यामुळे तुम्ही बघू शकता वरची बुंदी आता अजिबात कोरडी झालेली नाहीये. आणि या बुंदीला आपण आता परत एकदा हलवून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ. आणि या बुंदीला मिक्स करत असताना सुरुवातीला शक्यतो खालून मिक्स करायचं, म्हणजे खालची बुंदी वरती घ्यायची. असं केल्याने काय होतं, कधी कधी तळाला खाली पाक राहिलेला असतो अगदी थोडासा, म्हणजे ओलसर बुंदी असते,
ती जी ओलसर बुंदी असते की नाही ती वरच्या कोरड्या बुंदीमध्ये मिक्स करायची, म्हणजे ही जी बुंदी आहे ना ती सगळीकडून एकसारखी तयार होते आणि लाडू अगदी छान वळता येतात. आणि तुम्ही बघू शकता या बुंदीला काय सुंदर ऑरेंज कलर आलेला आहे, त्यामुळे याचे लाडू देखील अगदी सुरेख तयार होणार आहेत. आणि तुम्ही बघू शकता या बुंदीला मी मध्ये मध्ये हलवत राहिल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाहीयेत. तर आता लाडू वळण्यासाठी आपली ही बुंदी तयार आहे. आता आपण मोतीचूर लाडू बनवायला सुरुवात करूयात. तर जेवढ्या आकाराचा लाडू तुम्हाला हवा आहे तेवढी बुंदी हातामध्ये घ्यायची आणि हलक्या हाताने हा लाडू बांधून घ्यायचा. तर लक्षात घ्या की मोतीचूर लाडू बांधत असताना ते अगदी हलक्या हाताने बांधायचे असतात, त्याला खूप जास्त घट्ट दाबून बांधायचं नसतं. जसे बुंदीचे लाडू आपण थोडेसे घट्ट बांधून घेतो की नाही त्याहून थोडेसे सैलसर याला बांधून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता या मोतीचूर लाडूसाठी आपला पाक अगदी परफेक्ट तयार झाला आहे. आणि तुम्ही बघू शकता ही जी बुंदी आहे तिने पाक अगदी छान शोषून घेतला आहे, मिश्रण अजिबात कोरडं झालेलं नाही आहे. आणि लाडू बघा अगदी हलक्या हाताने मला वळता येतात, अजिबात जड जात नाही आहेत, म्हणजे पाक आपला अगदी परफेक्ट तयार झाला आहे. तर हे बघा इथे आपला हा लाडू आता बांधून तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता काय सुरेख लाडू आपला तयार झाला आहे. आता याच पद्धतीने मी सगळे लाडू बांधून घेते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, जर समजा तुमचा पाक पुढे गेला, लाडवाचं मिश्रण खूप कोरडं झालं, लाडू अजिबातच वळता येत नाही आहेत, तर अशा वेळेस काय करायचं, तर अगदी थोडंसं गरम पाणी घ्यायचं, म्हणजे अगदी 1-2 चमचे, खूप जास्त पण पाणी घ्यायचं नाही. आणि हे कोमट पाणी म्हणजे हे गरम पाणी या लाडवाच्या मिश्रणावरती असं शिंतोडायचं आणि त्याला चांगलं मिक्स करायचं आणि साधारण 10 मिनिट त्याला तसंच झाकून ठेवायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे. तर गरम पाण्यामुळे बुंदी थोडीशी मऊ होते आणि मग तुमचे लाडू अगदी सहज वळता येतात. आणि इकडे बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत इथे माझे 3-4 लाडू आता बांधून तयार झालेले आहेत. आता याच पद्धतीने मी बाकीचे सगळे लाडू बांधून घेते. आणि इकडे बघा माझे सगळे हे मोतीचूर लाडू आता बांधून तयार झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आला या लाडूंना, अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच दिसत आहेत. तर साधारण 1 किलो मोतीचूर बुंदीमध्ये 35 ते 40 मोतीचूर लाडू आरामात तयार होतात. आता यातील एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता अगदी रसरशीत मौसूद असा हा आपला मोतीचूर लाडू तयार झाला आहे. जसा मोतीचूर लाडू मार्केटमध्ये मिळतो तसंच टेक्स्चर या लाडूला आलेलं आहे. तर पाहिलंत ना, हे मोतीचूर लाडू बनवणं अगदी सोपं झालं आहे. तर या दिवाळीला हे मोतीचूर लाडू नक्की ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने पटकन होतात, बुंदी न पाडता तयार होतात. आणि हे लाडू जर तुम्ही बनवलेत ना, तुमच्या घरचे अगदी खुश होऊन जातील तुमच्यावर. आणि हो, व्हिडिओमध्ये मी पाक बनवण्यापासून ते लाडू बांधण्यापर्यंत ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा, तरच तुमचे लाडू अगदी असेच तयार होतील. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला भरपूर लाईक करा, भरपूर जणांसोबत शेअर करा. लवकरच भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.